अनेक मुलांचा फोन येत होता मला, सारख्या कमेंट्स येत होत्या. मुलं फोन करून, टेक्स्ट करून सारखं विचारत होते, "सर आम्ही 10वीची एक्झाम दिली, सर आम्ही 12वीची एक्झाम दिली, आमचा रिझल्ट कधी लागणार आहे?" तर त्यांच्या सर्वांसाठी मी हा आजचा लेक्चर किंवा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित बघा. काही महत्त्वाची गोष्टी मला सांगायच्या आहे. रिझल्ट कधी लागू शकतो किंवा कधी लागणार आहे, रिझल्ट डिक्लेअर कधी होऊ शकतो, किती वेळ लागणार, या सर्व गोष्टींची आपण आज डिस्कशन करणार आहे. मुलांनो, आता जर का सकाळचा आर्टिकल आपण बघितलं किंवा सकाळची न्यूज बघितली तर 21 ते 19 मार्चच्या दरम्यान 12वीची परीक्षा घेण्यात आली होती. त्याच्याचमध्ये 1 ते 26 मार्चपासून 10वीची परीक्षा घेतली जाणार आहे किंवा घेतली गेली. बरोबर आहे. आता 26 मार्चला भूगोलाचा पेपर होता. आता जर का विचार करायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरमधून या परीक्षेला 1,86,814 विद्यार्थी बसले, तर 12वीला 1,79,014 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आता मुलांनो, आता बोर्ड जे आहे ते सध्याचं 11वी 12वी आणि 10वीचं बोर्डाचे पेपर चेक करण्याचं काम एकदम जोरात चालू आहे. मुलांनो, तुमचे पेपर तपासण्यासाठी 6,630 परीक्षक एक्झामिनर कार्य करत आहे. त्याच्यापैकी 1105 हे मॉडरेटर आहेत. 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी 7,297 परीक्षक काम करत आहे आणि प्रत्येक एका परीक्षकाला, एका एक्झामिनरला 200 पेपर्स पाठवले जातात. आता एवढं जे लेट होतं, अनेक वेळेस 10वी ते 12वीच्या निकालाला सारखा विलंब होत होता. त्याच्यामुळं अनेक शिक्षक संघटनांनी याची मागणी केली की आता लवकर व्हायला हवं. मग त्याच्यामुळं काय केलं की काही प्रमाणामध्ये मागण्या ह्या मान्य करण्यात आल्या आणि सर्व पर्यवेक्षक त्याच्यानंतर 10वी 12वीच्या निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाच्या पाठवण्याचा प्रयत्न करत तर आहेत. आणि जर का विचार करायचा झाला तर आपल्याला जर का एक एक्सपेक्टेड डेट हवी असणार किंवा कधी लागणार आहे, तर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेपर तपासणीचे संपूर्ण काम हे जे ते पूर्ण होणार आहे आणि त्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये 10वी किंवा 12वी या दोन्ही बोर्डाचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे, असं HSCच्या ऑफिसर्सने, अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले. मुलांनो, मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, ही रिझल्टची वाट तर तुम्ही बघाच, परंतु आता जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत, 12वीची एक्झाम झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी MHT CETचा एकदम चांगला अभ्यास करा, कारण की तुमचं फ्युचर जे आहे ते ह्या एक्झामवरच अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर गेले तर आपण याच्यासाठी एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. आतापर्यंत आपण 5 ते 6 धड्यांचे वन शॉट लेक्चर अपलोड केले, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर कव्हर करून देण्याचं मार्गदर्शन किंवा लेक्चर घेतले. त्याच्यानंतर अनेक असे लेक्चर्स आपण अपलोड केले आहेत की जे अत्यंत MHT CETच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळामध्ये 10वीसाठी म्हणा, 11वीसाठी म्हणा, 12वीसाठी म्हणा, आपण एकदम चांगले लेक्चर्स हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे मी अजून पण सांगणार आहे, अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला, आपल्या सर्वसामान्यांच्या चॅनलला जर का सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कारण की तुमचा एक सबस्क्राईबमुळे अनेक लाखो करोडो विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषेमध्ये आपल्या इन्फॉर्मेशन, ज्ञानाची गंगा वाहणार आहे. त्याच्यामुळे मी ज्ञानाची गंगा वाहण्यासाठी तुम्हाला सरांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना आपण थांबूया. MHT CETसाठी तुम्ही आपले वन शॉट व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता, चॅनलवर अवेलेबल आहे. नोट्ससाठी, PDF साठी खाली कम्युनिटी आहे, तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. 300पेक्षा जास्त मेंबर्स ऑलरेडी त्याचा फायदा घेत आहे. मुलांना, आपण इथं थांबूया. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक.